नमस्कार मित्रांनो, आज आपल्या गाईची होती डिलिव्हरी. तर आम्ही आणली गाय बाहेर आणि इकडे पाळली. तर मित्रांनो, ही पाळली कशामुळं, हिची आपल्या गाईची बघा वासरू फिरलं होतं मध्ये, त्यामुळे ही पुश करत होती मधून, पण वासरू काय बाहेर येत नव्हतं. त्यामुळं आपण बोलले डॉक्टर साहेबांनी, काका होते ते, काका हात टाकून बघत होते वासरू कसं फिरलं आहे. तर बघू शकता आम्ही गायीला पूर्णपणे बांधलं आहे, पण तरी पण गायची झटपट चलते आणि गाय कशी फुगली आहे ते बघा तुम्ही. तर सर्वप्रथम मित्रांनो, अशा गोष्टी जर गाई कळा देत असेल आणि वासरू बाहेर येत नसेल वेळेच्या वेळ झाल्यानंतर बी, तर तुम्ही पहिले डॉक्टरला बोलवा. आणि मित्रांनो, काका आधी वासराला पायाला आळा टाकून बघू लागले, पण ते काय जमेना. मग डॉक्टर साहेब आता पुढे काम करत आहेत, तर ते सुद्धा खूप बेजार होत आहेत, पण खालून काड्या वगैरे टोचत आहेत त्यांना पण. तर मित्रांनो बघा तुम्ही, ही अशी आपली गाय अडवली होती. आणि आपली गाय मित्रांनो, एका टायमाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कमेंटमध्ये तुम्ही सांगा की किती दूध देत असेल. तर मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी खूप प्रयत्न केले, पण मित्रांनो एक गोष्ट आणि की वासरू मला सांगा तुम्ही कसं निघेल, म्हणजे जिवंत असेल की मृत असेल. तर मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी बरेच प्रयत्न चालू ठेवलेले आहेत, पण मध्ये वासरू जे अडकले आले आहे, त्यामुळं खूप त्यांना बेजारीसुद्धा होत आहे. तरीसुद्धा डॉक्टर साहेबांना आपला धर्म म्हणून जे डॉक्टर की असते ते ते जे प्रयत्न सोडितच नाहीत. आणि त्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं गायीचे पाय वर करा, म्हणजे कासा आभाळाकडे वरती करा, त्यामुळे सोपं जाईल करायला. तर आम्ही काय मग लगेच गायीचे पाय वर की फिरवले. ते मी बघू शकता आपल्या गायीचा कास कसला आलेला आहे मस्त त्या कासामध्ये. बघू शकता आपली गायीच्या त्याचा पायसुद्धा आम्ही वर केलेत. तर हे करणं खूप गरजेचं होतं, किंवा कारण जे वासरू होतं ते खालच्या खुशीत असते, तर त्यामुळं अडचण होऊ लागली. तर आता तसं केलं की लगेच बघू शकता पायसुद्धा आता बाहेर आलेले आहेत वासराचे. आता काका आणि डॉक्टर साहेब ओढत आहेत. तर मित्रांनो, आणि एक गोष्ट बघा, हे वासरू आपलं, या वासरांना काय केलं तर मध्ये जे त्याची संडास जी असते ती मध्येच झाली होती, त्यामुळं सुद्धा हे खूप कठीण गेलं. आणि मित्रांनो, एका महत्त्वाची याचा नाळ 3 पदरी नाळ आलेला आहे. तो 3 पदरी नाळाला कधी बी हातानं तोडू नये, पहिले त्याचा दोरा बांधला पाहिजे. ते आता बघा डॉक्टर साहेब बांधतील तुम्हाला. मी तुम्हाला पहिले नाळ दाखवतो. असा नाळ असतो बघा. आता तुम्ही डॉक्टर साहेबांना पाय काढायला लावलो मी. हे बघा 3 पदरी नाळ आहे. त्याला सुरुवातीला सर्व एका दोऱ्यात बांधायचे आणि कट करायचे. त्याच्यामुळे काय होते, तो नाळ जे पुन्हा त्यावेळेस चांगला येतो. आणि हे बघू शकता जी संडास केली, आणि हे बघू शकता डॉक्टर साहेबांनी त्या नाळाला दोरा बांधला आहे. आणि आता नाळ कट करता ते. तर कट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपलं वासरू एकदम ठीक आहे, कसलाही प्रॉब्लेम नाही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे काय असेल. तर व्हिडिओच्या शेवटला तर मी नक्कीच सांगेल की ही गाय कारोडा आहे की कोरा आहे. तर नाळ सुरुवातीला कापून घेतला आहे. आणि आता मित्रांनो शेवटला सांगतो, असे जो किंवा प्रॉब्लेम जर झाला तर ही म्हणजे म्हैस आळली तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ती बघा आता ती वासरू वरती ती पाय करायचे आणि मुंडकं खाली रोम सोडायचं. असं का, तर मित्रांनो त्याच्यामध्ये जी पोटात घाण गेली ती सर्व घाण बाहेर पडते. तिकडं बघू शकता आता काका आणि दोन्ही माझे 2 काका आहेत, ते सर्व वासराला वर पाय खाली मुंडकं करत आहेत. तर असं करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळं काय होते, जी पोटात त्यामध्ये घाण गेली ती सर्व घाण बाहेर पडते. त्यामुळं हे सुद्धा डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं. आम्ही स्वतः घरी काही करत नाहीत असलं, हे डॉक्टर साहेब म्हणले म्हणून केलं. जय महाराष्ट्र. आपला व्हिडिओ कसला वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या खिल्लारी डेअरी फार्म या यूट्यूब ID ला फॉलो करा.